नमस्कार, मीनाक्षी वर्ल्ड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कॉर्नचे भजी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे एक कणीस घेतला आहे, ते आता आपण सोलून घेऊया। आता आपण सुरीने त्याला कट करून घेऊया। आता हे दाणे आपण सगळे मोकळे करून घेऊया। आता हे दाणे आपण मोकळे करून घेऊया। आता त्याच्यात आपण थोडं मीठ घालून घेऊया। थोडी मिरची पावडर, काश्मीरी लाल, आणि बेसनचं पीठ। त्याच्यात मावेल एवढं पीठ घालून हाताने मिक्स करून घेऊया आणि थोडा हिंग पण घालूया। बेसनचं पीठ असल्यामुळे थोडा हिंग वापरायचा। हे हाताने चांगलं असं एकजीव करून घेऊया। आता थोडंसं पाणी घालून ह्याला मिक्स करून घेऊया। ते खूप कोरडं झालं आहे, त्यामुळे थोडंसं पाणी वापरूया आपण। तेल गरम व्हायला देऊया जरा। एकदम जास्त गर्दी करून तेलात भजी सोडू नये। थोडे लांब लांब हलके करून सोडा। आता आपण तेलात भजी हलवून घेऊया आणि मग त्याला उलटे फिरवून घेऊया। आता आपण तेलात भजी हलवून घेऊया आणि मग त्याला उलटे फिरवून घेऊया। आता हे मस्त तळले गेले आहेत, ते आपण आता काढून टिश्यू पेपरवरती ठेवूया। आता आपण काढले आहेत, ते टिश्यू पेपरवर काढून ठेवूया, म्हणजे त्यातलं सगळं तेल वगैरे असेल तर ते टिश्यू पेपरला निघून जाईल। आता आपण भजीबरोबर खाण्यासाठी चटणी बनवणार आहोत। त्यासाठी मी बेसनचं पीठ घेतलं आहे, त्याच्यात थोडा हिंग टाकला, थोडंसं मीठ टाकूया। आता त्याच्यात आपण पाणी घालून घेऊया आणि ह्याचं पातळ बॅटर करून हे तेलामध्ये आपण तळून घेऊया। आता याला आपण उलट फिरवून घेऊया, थोडं चांगलं तळून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये चुरा टाकला आहे,
त्याच्यात 2 लसणीच्या पाकळ्या टाकूया आणि थोडीशी काश्मीरी लाल टाकूया. झाली आहे ती आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपली गरमागरम कॉर्नची भजी खाण्यासाठी रेडी झाली आहे. चला तर आपण खाऊन बघूया. मस्त झाली आहे.